वेलकम करते हैं निकिता धर्मा मेहर मैम का। लाइफ का सबसे बड़ा चमत्कार था मेरे लिए। त्या दिवशी मला एक गोष्ट समजली। एज अ वुमेन एंटरप्रेन्योर बनने में, अपनी जगह बनाने में आपको बहुत ज्यादा टाइम Yes. लगा, क्योंकि मेंस के लिए क्या रहता है, बिजनेस ठीक है, Yes. बट एज अ वुमेन पालघर जिल्ह्यामध्ये बेकरी फॅकल्टी काय असते हे ऍक्च्युली तुम्हाला कोणाला कळणार नाही, किंवा टीचिंगचं हॉबी कुठून आली, किंवा काय शिकवतात, काय करतात मॅडम. आणि माझे मिस्टर खूप म्हणायचे की अरे निकिता, तू एवढं सगळं केलंय तर तू आता एक खाटूश्याम एक आहे त्यांच्याकडे तू बघ, तुला तिकडे काहीतरी मिळेल. मी म्हणाले ठीक आहे. तर पण त्यावेळेला खूप अशा नाईट्स आहेत की त्या मी रात्री झोपली नाहीये. त्या नाईट्स मध्ये फक्त एकच एम होतं की हे स्किल स्टुडिओ हे कसं एक मोठं प्लॅटफॉर्म बनेल. एक अशी बॅग्स ठेवली आणि बॅग ठेवल्यानंतर मला कॉल आला, अननोन नंबर होतं. मी उचलला आणि म्हणाली हॅलो. तर समोरून रिप्लाय आला, हॅलो निकिता मैडम, आपकी गाड़ी पकड़ी है. मैं बोली गाड़ी. जवळ एक 6 महिन्यामध्ये, 6 ते 8 महिन्यामध्ये जवळजवळ मी 1500 ते 1700 लेडीजना मी टीच केलेले बेकरीसाठी. वेलकम करते हैं निकिता धर्मा मेहर मैम का। थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव निकिता निखिल धर्म मेहर, ओनर ऑफ केक अँड फ्लेक्स स्टुडिओ, जे बोईसरमध्ये स्किल स्टुडिओ केकचे बेकिंगचे क्लासेस चालतात, त्याची ओनर आज तुमच्या समोर आहे. दिमाग में आया कि मुझे ये चीजें स्टार्ट करनी चाहिए, एंड बोईसर के अंदर। ओके, एक्चुअली मुझे ये जो दिमाग में आया वो मेरा पहला हिस्ट्री आपको शायद पता नहीं रहेगा. केक एंड फ्लेक एक ये शॉप था जो कोविड के बाद में बोईसर में एंटर हुआ. आणि जवळजवळ 4 वर्ष केक अँड फ्लेक स्किल स्टुडिओ, केक अँड फ्लेक शॉप जे होतं ते खूप बोईसरमध्ये नावाजलेलं होतं. त्याच्यानंतर 4 इयर्स नंतर असंच काही बिझनेस अप अँड डाऊन झाले आणि बरेच काही रिझन्स होते. त्याच्यानंतर मी माहिती नाही ऑटोमॅटिकली स्विच केलं आणि एक 4 ते 5 महिने ब्रेक घेऊन मी डायरेक्ट माझ्या माइंडमध्ये काहीतरी धावत होतं की अरे आपण हे शॉपमध्ये इतके हॅप्पी नाही आहोत. तर माझा हॅपीनेस मला कुठेतरी कमी वाटत होता की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे बोईसरसाठी. तर मग मी जे क्लासेस माझे जे चालतात, म्हणजे हे ऑलमोस्ट 12 वर्षापासून मी 12 ते 10 वर्ष ऑलमोस्ट हे क्लासेस घेत होती. घरून स्टार्ट केलं होतं. बट ते कुठेतरी मला ते कमी वाटत होतं की नीडफुल जिकडे आपल्याला गरज द्यायची आहे तिकडे मी पोहोचत नव्हते. आणि मी स्टार्ट केलं, नंतर मग मी घरून स्टार्ट केलं. 4 महिन्याचा गॅप घेतल्यानंतर 4 महिने टोटली शांती, एकदम शांत विचार करून की एक्झॅक्टली मला काय पाहिजे आणि मी काय देऊ शकते. 4 महिन्यानंतर मी घरून हळूहळू स्टार्टअप केलं आणि माझी ही आवड होती. मला केक सेलिंग करण्यापेक्षा मला केकचे क्लासेस, म्हणजे ज्यांना क्लास टीच करायला मला खूप आवडतं. आणि मी हा क्लास मग मी घरून स्टार्ट केला आणि त्याच्यानंतर मला सडनली मनामध्ये आलं अरे यार आपण घरच्या पुरतं नको, कारण की माझ्याकडे पालघर डिस्ट्रिक्ट मधून घरी सुद्धा खूप छोट्या छोट्या गावातनं मुली शिकायला येत होत्या. मग त्याच्यानंतर मग मी 2-3 स्टुडंट्स माझ्याकडे आले आणि मग त्यांनी मला आयडिया दिली की मॅम तुम्ही इतकं छान एक्सप्लेन करतात, इतकं छान शिकवतायत, तर मग तुम्ही गव्हर्नमेंटला का नाही अप्लाय करत. तर मग मी जस्ट त्यांनी माझं एक नाव तिकडे गव्हर्नमेंटमध्ये सुचवलं आणि मग मी तिथे गेल्यानंतर मला इंट्रोडक्शन वगैरे काहीच द्यावं लागलं नाही. मी जस्ट एक माझं व्हिजिटिंग कार्ड दाखवलं, बिकॉज केक अँड फ्लेक हे सगळ्यांनाच माहिती होतं. तर मी व्हिजिटिंग कार्ड दाखवल्यानंतरच मला तिथून ग्रीन सिग्नल मिळाला आणि मी नेक्स्ट डे पासूनच मी ऍज अ पालघर डिस्ट्रिक्टसाठी गव्हर्नमेंटची मी फॅकल्टी, बेकरी फॅकल्टी म्हणून माझी निवड करण्यात आली आणि त्याच्यानंतर माझा हा प्रवास स्टार्ट झाला. मग त्याच्यानंतर मी हा जो गावागावांमध्ये जाऊन माझं बेसिकली पालघर जिल्ह्यामध्ये बेकरी फॅकल्टी काय असते हे ऍक्च्युली तुम्हाला कोणाला कळणार नाही, किंवा टीचिंगचं हॉबी कुठून आली, किंवा काय शिकवतात, काय करतात मॅडम. पण मी पालघर जिल्ह्यामध्ये जिकडे कुठेही पूर्ण खेडेगावांमध्ये की जिकडे कुठे लाईट्स नाहीयेत, जिकडे वुमन्स लोकांसाठी बिझनेस काय आहे
हा. किंवा बेकरी म्हटल्यानंतर केक हे माइंड मध्ये आल्यानंतर लोकांना बेसिकली अरे काय आहे केक शिकायचंय, सिखाएगा. केक ही शिकायचंय, Yes. केक में क्या है ये भी सीखती है, केक करना तो कोई भी सीख सकता है, वो हाँ. बिस्किट कोविड में बहुत सारी चीजें बिस्किट से बनाए हुए केक्स वगैरह बहुत सारे Yes. एक ट्रेंड ही चल रहा था. हाँ. बट ऍक्च्युअली मी थँकफुल आहे की माझ्या गव्हर्नमेंट टीमसाठी की जे मला कलेक्टर थ्रूने मला ही संधी मिळाली अच्छा. की थँक्यू सर की मला तुम्ही हे ऍक्च्युअल मध्ये गावामध्ये जाऊन त्या लेडीज लोकांसाठी शिकवणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. आणि मी तिकडे जाऊन त्यांना ते शिकवणं, टीच करणं, बटरची आयडिया नाही आहे त्या लेडीज लोकांना, केक काय बनवचा, केक काय असतो, केक कधी कट करतात हे पण त्यांना माहिती नाहीये. बर्थडेसाठी, अॅनिव्हर्सरीसाठी आपलं म्हणजे आपल्याकडे तर ट्रेंड आहे, आपण सिटीमध्ये राहतो, हाँ. केक सगळीकडे युज केला जातो. Yes. छोट्या छोट्या हॅपीनेस साठी आता केक सगळीकडे लेना. येतो. बट तिथे खेड्यागावांमध्ये जाऊन हे शिकवणं माझ्यासाठी फक्त लिमिटेड नव्हतं. तिकडे शिकवून त्यांच्यामधून मला बिझनेससाठी वुमन्स रेडी करायच्या होत्या. Okay. हा टास्क होता माझ्या तिकडे. तर माझ्याकडे तिकडे 50-50, 60-60 बॅच असायची. आणि मी प्राऊडली सांगू शकते की मी अशा गावांमध्ये गेली आहे की त्या गावांमध्ये त्या महिलांचं जे त्यांचं लाईफ आहे ते फक्त घर, शेती आणि जस्ट एक त्यांचे मुलं, बस. बाकी त्याच्या पलीकडे त्यांचं काही आयुष्यच नाहीये. आणि त्या ठिकाणी जाऊन मी त्या लोकांबरोबर टीच करून त्यांच्यामध्ये जो 20 डेज मध्ये बिझनेसची जी कॉन्फिडन्स लेवल हाय केली आणि त्यांच्यातनं जो मी बिझनेस वुमन्स म्हणजे माझ्या सोबत म्हणजे अजून आता मी जवळजवळ एक 6 महिन्यामध्ये, 6 ते 8 महिन्यामध्ये जवळजवळ मी 1500 ते 1700 लेडीजना मी टीच केलेले बेकरीसाठी. Okay. आणि याच्यामधून एक 60 ते 65 लेडीज माझ्यामुळे, सॉरी मी माझं म्हणजे क्रेडिट घेते बट ते रिअल फॅक्ट आहे Okay. की माझ्यामुळे ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये ती बिझनेसची एक हे होती पण त्यांना तो सपोर्ट मिळत नव्हता किंवा त्यांना ते कसं बिझनेससाठी उभं राहायचं हे त्यांना ते आयडिया नव्हती. माझ्यामुळे आज त्यांना त्या बिझनेस करतायत आणि त्या स्वतः आज इन्कम सोर्स जनरेट त्यांचा झालेला आहे. थँक्स टू माझे सगळे गव्हर्नमेंट टीम, त्यांच्यामुळे हे शक्य झालं. ओके. सो मैम, एक होम बेकर से लेके एक प्रोफेशनल स्टूडियो ऑनर बनने का सफर कैसा रहा? हे तसं म्हणायला गेलं तर खूप खूप डिफिकल्ट होतं, खूप डिफिकल्ट. होम बेकर ऍक्च्युली मी एक बेकर म्हणजे पेस्ट्री शेफ नाहीये ऑफिशियली बघायला गेलं तर. ही माझी आवड होती. मी एक DMLT स्टुडंट आहे जी मेडिकल लॅब टेक्निशियन केलेला आहे आणि तो सुद्धा मी जवळजवळ 6 ते 7 वेळा एक्झाम्स दिलेले आहेत. Okay. पण माझी ही हॉबी खूप वर्षापासून होती. म्हणजे मला त्याच्यातलं म्हणेल की मी जस्ट एक तो डिझर्ट जरी बघितला तरी पण मला ते कळून जातं की अरे हा कसं बनवायचं, म्हणजे इतकं माझ्यामध्ये ती हॉबी आहे. तर मी जेव्हा शॉप स्टार्ट केलं तर शॉप चालू असताना माझा एवढा काही इंटरेस्ट नव्हता Okay. की ते कसं बनवतात, काय बनवतात किंवा मी बनवेन, बट क्रिएटिव्हिटी होती. पण ते बनवता बनवता रिझल्ट इतके चांगले आले. होम बेकर्स मधून मी माझं शॉप जनरेट केलं. शॉपसाठी नंतर मग शॉप आणि केक अँड फ्लेक्स स्किल स्टुडिओ हे स्टार्ट करण्यामध्ये जवळजवळ मला 4 वर्ष, माझे 4 ते 5 वर्षाचा गॅप आहे. बट त्या याच्यामध्ये मला फायनान्शियली खूप सारे प्रॉब्लेम्स आले. त्याचप्रमाणे पर्सनली, इमोशनली खूप खूप प्रॉब्लेम्स आले. बट त्यावेळेला फक्त माइंडमध्ये एकच चालू होतं, खूप निगेटिव्हिटी आल्या. खूप लोकांनी म्हणाले की जसं तुमचं शॉप बंद झालं तर हे काय केक अँड फ्लेक्स स्किल स्टुडिओ इकडे चालणार नाही. 10 ठिकाणी तुम्ही इकडे केक शिकवतात, सगळेच क्लासेस घेतात, कोण येणार केक क्लास करायला. एक हे वॅकेशन मोड वाले फक्त क्लासेस असतात, याला काही प्रोफेशनल म्हणून क्लासेससाठी तुम्हाला इकडे काही स्कोप नाही आहे, प्लीज. म्हणजे असे बरेच खूप निगेटिव्हिटी आल्या. इव्हन माझ्या फॅमिलीपासून निगेटिव्हिटी आल्या. पण माझ्या मनामध्ये खूप जे मी स्वप्न पाहत होती, जे ड्रीम मी पाहत होती केक अँड फ्लेक्स स्किल स्टुडिओला घेऊन,
की हे कुठपर्यंत जाईल आणि मी याचं कसं अजून पुढे ग्रोथ करेन. हे फक्त स्वप्न मी एकटीच बघत होती. पण त्यावेळेला खूप अशा नाईट्स आहेत की त्या मी रात्री झोपली नाहीये. त्या नाईट्स मध्ये फक्त एकच एम होतं की हे स्किल स्टुडिओ हे कसं एक मोठं प्लॅटफॉर्म बनेल की जे सेंटरला राहून दोन्ही बाजूनी इकडे सेंटर कसं हायलाइट होईल. तर खूप मोठी जर्नी आहे ती आणि ऑब्व्हियसली माझ्यामध्ये जिद्द असल्यामुळे ती मी आज मला ते त्याचं काही म्हणजे म्हणतात ना की मी खूप स्ट्रगल केले आणि ऑल त्याचं मला काहीच असं वाटत नाहीये, दुःख वाटत नाहीये. ओके, ते स्ट्रगल होतं किंवा 4-5 वर्षाचा माझं शॉप बंद होऊन 4 वर्षानंतर ते मला स्ट्रगल करण्यासाठी खूप वेळ लागला. बट ओके, आज केक अँड फ्लेक जो माझं स्वप्न होतं स्किल स्टुडिओ आज चांगलं बोल्ड आहे बोईसरमध्ये या आणि मी सॅटिस्फाईड आहे. जैसे आपने बताया कि केक एंड फ्लेक बंद हुआ, तो एक ऐसा है कि केक एंड फ्लेक क्या था पहले एंड आपके इसके पीछे स्टोरी क्या थी, लाइक केक एंड फ्लेक नाम रखने का रीजन क्या था, एंड फर्स्ट कैसा है कि जो केक एंड फ्लेक बंद हुआ उसके बाद की जो जर्नी आपने बताया केक एंड फ्लेक स्किल स्टूडियो कैसे बन गया वो. ओके, ऍक्च्युली माझे जे मिस्टर होते म्हणजे माझे मिस्टर आहेत निखिल धर्ममेर, त्यांनी मला खूप सपोर्ट केला या गोष्टीसाठी. मी घरी केक्स वगैरे कोविडमध्ये सगळं ऑलमोस्ट सगळं बंद होतं. कोविड्स मध्ये मी घरून जवळजवळ मंथली 2 ते 3 लाखाचा बिझनेस करत होते फक्त केक सेल. केक सेल करके. तो मेरे हस्बैंड का बहुत मानना था, अरे निकिता तू इतना कर सकती है तो एक शॉप ले ले, क्या होगा लोगों के सामने आ, थोड़ा सा तू ये बिझनेस कर सकती है. बट मैं शुअर नव्हती की हा बिझनेस मी खरंच माझा बिझनेस रन होईल का, याच्यातल्या रिस्क. आणि बी फ्रँकली हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी माझ्याकडे म्हणजे म्हणतात ना सपोर्ट सिस्टम काहीच नव्हती, 0 बँक बॅलन्स. ओके. अँड त्याच्यामधून बिकॉज असं कोविड नंतरचं सगळ्यांनाच माहितीये, कोविड नंतर खूप सारे बिझनेस डाऊन झाले. त्याच्यानंतर जो स्टार्ट झालं ते 0ने स्टार्ट झालं. तर माझ्यासाठी हे 0ने स्टार्ट होणं होतं. काहीच आयडिया नव्हती फायनान्शियली कुठून सपोर्ट मिळेल किंवा मी हे बिझनेस कसं स्टार्ट करू किंवा याच्यासाठी काय कसं मॅनेज करावं लागतं याची आयडिया नव्हती. तर मी ते तसं स्टार्ट केलं त्यांनी मला सपोर्ट केल्यानंतर. बट एक आपके दिमाग में था अगर बिजनेस डाउन हुआ एंड पीछे जो भी कोई सपोर्ट नहीं है, सो अगर डाउन हुआ तो पब्लिक में कैसा जाएगा रिएक्शन और क्या चीजें होने वाली, वो सारी चीजों के लिए आप रेडी थे? हाँ, मैं रेडी थी. एक्चुअली रेडी बोले तो मैं हमेशा रिस्क लेने के लिए बहुत रेडी हूँ. और शायद मेरे हस्बैंड मुझे बोलते हैं कि रिस्क जे आहे ते तुझ्या ब्लड मध्येच आहे. बिकॉज मैं कोई भी चीज करने के लिए बहुत सारे लेडीज शायद डरते हैं खूप की बिझनेस. ऍक्च्युली त्यांच्या माइंड मध्ये पहिलं तर हा प्रश्न येतो की मला जर याने नाही म्हणालं तर मी बिझनेस कसा स्टार्ट करू. बट माझ्यासाठी मला नाही हा वर्ड्सच मला माहिती नाहीये. ऍक्च्युली मी नाही म्हटलं तर मी अजून जोरात काम करते. म्हणजे जर मला नाही म्हटलं तर माझ्या डोक्यामध्ये एक असं फिट असतं की मी याला तर करून दाखवणार, मुझे करके दिखाना ही है, मैं आर या पार ऐसे सिचुएशन में मैं रहती. ऐसे सिचुएशन में मैं रहती हूँ. सो मेरे लिए तो ऐसा कुछ था ही नहीं और मैंने कभी शायद ऐसा सोचा भी नहीं था कि मेरा, और भगवान की दया से शायद की जेव्हा मी केक अँड फ्लेक्स स्टुडिओ माझं शॉप चालू केलं, म्हणजे माझं शॉप सगळ्यांनाच माहितीये बोईसरमध्ये की माझं शॉप हार्मोनीमध्ये होतं, यशवंत सृष्टीला होतं. मी ते फ्रँचायझी म्हणून दिलेलं. आणि माझं शॉप जो होतं मला अजूनही आठवत नाहीये की 4 वर्षांमध्ये माझा बिझनेस कुठेही डाऊन झाला. म्हणजे मी ज्या दिवशी स्टार्ट केलं तो त्या दिवसापासून ते बंद करायच्या एक 5-6 महिने अगोदर माझा बिझनेस ऑलमोस्ट हाय होता. म्हणजे मला कॉम्पिटिटर्सची कोणाचीही भीती नव्हती की म्हणजे हा मला कॉम्पिटिटर आहे. म्हणजे बरेच मोठे मोठे नामांकनित केक शॉप्स आहेत तर मग माझं काय होईल, मी तर होम बेकर आहे. पण मला अजिबात भीती वाटली नाही.
उलट असं झालं की ते लोक घाबरले की अरे यार ये केक एंड नया फ्लेक आ आ गया गया है। है, ये क्या हमारा बिजनेस पूरा खा गया है, Yes, yes, ऐसे yes. वैसे एंड ऑल बहुत सारी चीजें। Okay. बट मुझे कुछ किधर भी फर्क नहीं पड़ा। नहीं पड़ा। एंड और मेरा केक एंड फ्लेक जो है वो जर्नी मेरा बहुत ही स्मूथ और बहुत हाई लेवल का था, और उसके वजह से शायद मुझे बोईसर में एक बहुत बड़ी पहचान मिल गई केक एंड जैसे फ्लेक की आपने वजह बोला से। कि मैंने चालू किया, हस्बैंड ने सपोर्ट किया, और आपने उसके बीच में बोला कि भगवान थे साथ, हाँ। तो क्या आप भगवान को मानते हैं? यस 100%। ओके। भगवान को आप तभी मानना शायद मानते हो कि जैसे आप गुम होके नीचे गिरते गिरे। नहीं हो। हाँ, जब तक नीचे गिरते नाही हो तब तक आप भगवान में श्रद्धा नाही मानत। नाही मानत। सेम माझ्या बरोबर तसंच झालेलं आहे। मी म्हणेन की हो मी देवाला मानत होते, बट देवाला मानता मानता मी खूप काही गोष्टी सोडत होती की अरे यार म्हणजे आता जी देवाला मानते त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंगली माझ्याकडे म्हणजे असा इन्सिडेंट आहे की तो मी तुमच्यासमोर शेअर करते। बरोबर। माझ्या लाईफमध्ये खूप डाऊनफॉल आला 4 वर्ष अगोदर। ओके। मी खूप एक चुकीचा डिसिजन घेतला। लेकिन ये जो 4 साल है, वो क्या हम जान सकते हैं कौन से 4 साल है ये? ये 4 साल जो है मेरे केक एंड फ्लेक्स शॉप स्टार्ट जब करने down से हुआ था। हाँ जब से स्टार्ट हुआ। कब स्टार्ट हुआ एक्चुअली ये? मेरा डाउनफॉल इन द सेंस कि वहां से स्टार्ट हुआ। ओके। बिजनेस हो रहा था लेकिन हाँ। मेरी लाइफ का पर्सनल लाइफ का डाउनफॉल हो गया। ओके। और फाइनेंशियली एक Okay. साइड से तो बिजनेस चल रहा था, बट मेरा जो डाउनफॉल बैक साइड था फाइनेंशियली बहुत कुछ चीजें थी। चल मेरा एक छोटी गलती की वजह से मैंने टोटली मेरा 4 साल और शायद मैं आज भी उसका त्याच्यामुळे मी कुठेतरी म्हणजे दुःखी आहे की मला हॅपीनेस नाहीये की मी माझी स्वतःची हरवली आहे। तर मी त्यावेळेला कोणी नसतं तुमच्यासोबत, कोणी नसतं। तुमचा डाऊनफॉल आल्यानंतर इव्हन तुमची फॅमिली सुद्धा तुम्हाला साथ देत नाहीये। तुम्ही कितीही परफेक्ट, कितीही तुम्ही इंटेलिजंट असाल, कितीही तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कॉन्फिडंट असाल, बट त्यावेळेला तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो। आणि सेम हे माझ्यासोबत झालेलं आहे। त्या एका डिसिजनमुळे माझे मिस्टर आणि मी टोटली आम्ही आमचं लाईफ म्हणजे म्हणतात ना की आम्ही आमचं लाईफ संपवलं असं आम्हाला वाटत होतं की आता आपण लाईफ मध्ये कसं पुढे जाणार, काय करणार। हाँ बट मैं बिजनेस माइंडेड हूँ, इसीलिए मुझे वो एक दिमाग में मेरा बिजनेस था, बिजनेस पे इफेक्ट नहीं हुआ उसके लिए। बट त्याच्यामुळे जो माझी जी एक ओळख होती, मी जी निकिता होती किंवा मी कॉन्फिडंटली, भले मी आज तुमच्या समोर खूप कॉन्फिडंट आहे पण माझा जो आतमधला कॉन्फिडन्स होता तो निघून गेला होता। मग त्यावेळेला जेव्हा तुम्हाला कोणी साथ देत नाही त्यावेळेला तुम्ही त्या देवाचेच पाय धरणार, आणि मी पण तेच केलं। त्यावेळेला खूप काही गोष्टी मी निग्लेक्ट करत गेली, म्हणजे बाहेर पडणं, तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे जसं तुमचं फॅमिली काही फंक्शन आहे, तुमचं फॅमिलीज मध्ये कुठे काय, मी टोटली तिथून म्हणजे मी म्हणेन की मी तिकडेच नव्हते, म्हणजे असून सुद्धा मी नसायचे। खूप काही गोष्टी मला माइंडमध्ये खूप लोकांनी नावं ठेवले की अरे यार ही असे आहे, ही बॅक म्हणजे समोर कोणाची बोलायची तेव्हा टायमाला आपल्याला हिम्मत होत नाही, बट पीछे ही बोलेंगे। तो बहुत सारे लोग मेरे पीछे बोलते थे। और बट ओके, बट त्यावेळेला मी कृष्ण, माझ्यासाठी कृष्ण खूप जवळचा आहे। त्यावेळेला मला ज्या व्यक्तीने मला कृष्णापर्यंत पोहोचवलं, थँक्स टू श्वेता माझी नणंद, तिने मला त्यावेळेला खूप कमी लोक होती की त्यांनी मला समजून घेतलं एक्झॅक्टली मला काय झालंय किंवा मला काय करायचं आहे किंवा या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून मी कशी निघू शकेन की नाही, हे खूप लोकांना कमी लोकांना माझ्यावर विश्वास होता आणि त्या लोकांनी त्यावेळेला मला साथ दिली। फक्त गिन चुन के 3-4 लोग थे कि वो टाइम पे। यस यानी कि वो फैमिली बोलो, वो बोलो, पहचान बोलो, क्लोजेस्ट बोलो, फ्रेंड्स बोलो, कोई भी आपके ऊपर भरोसा नहीं करेगा। और सेम मेरे साइड में यही हुआ कि कोई भी भरोसा नहीं करता था, कोई भी बोल जाता था, कोई भी ये, फिर बाद में सिर्फ एक ही कृष्ण। और शायद वो टाइम पे मेरा केक एंड फ्लेक थोडासा मी त्याच्यातनं निघत होते,
हळूहळू हळूहळू जसं जसं स्वतःला माइंड मी बनवत होते, मला ती आतमधून जी कृष्ण भक्ती होती ती खूप मी क्लोज झाली असं मला वाटलं. ओके. आणि माझ्याबरोबर सगळ्यात मोठं म्हणजे जी घटना घडली, खाटू श्याम मैं जाके आई. अच्छा. एक्चुअली मैं हर 3 मंथ में खाटू श्याम जाती हूँ. ओके. आणि असा एक घटना होती की माझी त्यावेळेला मी एक गाडी घेतली, माझी वेरना गाड़ी. ऑब्वियसली बिजनेस माइंडेड थी, तो हाँ. वो सोच के ही मैंने कुछ किया था, किया बट था. लोगों के लिए सामने ये था कि अरे यार इतने सब प्रॉब्लम्स हो गए तो भी ये सब गाड़ी ले रहे, ये ले रहे, अच्छा. बहुत कुछ निगेटिविटी थी. ओके. बट मैंने किसी का सुना नहीं. Yeah. मेरा जो इंटेंशन था वो कुछ अलग था. ओके. पण त्यावेळेला तुमचं काय म्हणतात, तुमची वेळच चुकीची असते, त्याच्यामुळे तुम्ही पण काही करू शकत नाही. आणि ती बहुतेक माझी वेळ खूप चुकीची होती किंवा खूप घाण पद्धतीने चाललेली, किंवा मी चांगलं जरी केलं तर ते चुकीचंच घडत होतं. तर त्यावेळेला ती माझी एक वेरना गाडी जस्ट मी एक 5 ते 6 महिने यूज केलेली. आणि मी ती गाडी कंपनी म्हणजे इन्कम सोर्स व्हावा, बिकॉज माझे सगळे इन्कम सोर्स बंद झाले होते आणि खूप मोठं डोक्यावर एक हेडेक घेऊन चालली होती मी. ओके. फाइनेंशियली खूप मोठं बर्डन होतं. इनकम सोर्स किधर से भी किधर से भी नहीं. हाँ, बिल्कुल भी नहीं. आपने सोचा कि गाड़ी लेके कंपनी में लगाते हैं yes. and थोड़े बहुत पैसे जो आएंगे. येस, तो मी हे केलं. आणि सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या सिच्युएशन मध्ये माझे मिस्टर माझ्या बरोबर होते, पण त्यांच्याकडे जॉब नव्हता. ओ मतलब यस, जॉब यानी नहीं कि था हम उनके लोग पास. दोनों भी फाइनेंशियली कंडीशन हम लोगों का टोटली डाउन हो गया था. ओके. और एक छोटी सी गलती की वजह से हम दोनों बहुत बड़ी सजा भुगत रहे, ओके. बहुत बड़ी सजा भुगत रहे थे. मैं सामने में यहाँ पे वो रिवील नहीं करूंगी, नाम भी नहीं ले लूंगी, Yes. बट थँक्स टू कृष्णा, थँक्स टू खाटू श्याम. आणि बहुतेक आमच्या दोघांचं इंटेन्शन चांगलं होतं, किंवा आमच्या लाईफमध्ये खूप काही नवीन गोष्टी होत्या, किंवा आम्ही दोघंही इमोशनल पार्ट खूप म्हणजे इमोशनली आहोत. आम्ही लोकांना प्रॅक्टिकली समजत नाही, आम्ही इमोशनली समजतो. तर बहुतेक इमोशनलमुळे आम्हाला हा फटका मिळाला असं मला तरी वाटते. ओके. पण त्या सगळ्या गोष्टींमधून मला खूप शिकायला मिळालं, आणि त्यामुळे मी कृष्णा आणि त्यांच्या जवळ गेली. खाटू श्याम. तर ती गाडी जो आहे तो आम्ही इमोशनल मध्ये आम्ही त्या एका पर्सनला आम्ही दिली, एका पर्सनच्या थ्रूने. आणि माहिती नाही, आय डोंट नो मी कोणत्या ह्याच्यामध्ये होती किंवा माझे मिस्टर कोणत्या ह्याच्यामध्ये होते, आम्ही काय विश्वास ठेवला जस्ट एक की फायनान्शियली सपोर्ट मिळण्यासाठी, आणि आम्ही ती दिली. आणि ती गाडी माझी 2 वर्ष गायब झाली. ओ. समोरच्याने आम्हाला आम्ही खूप हे घेतलं, म्हणजे मी खूप पोलीस स्टेशन फिरले, खूप काही गोष्टी मी यांच्यापर्यंत जा, त्यांच्यापर्यंत ही ओळख ती ओळख, काही झालं नाही. मला वाटते मी मागच्या जूनला, या गोष्टीला 1 वर्ष होईल. ओके. मागच्या जूनला मी जस्ट असेच बसले होते, आणि माझे मिस्टर खूप म्हणायचे की अरे निकिता, तू एवढं सगळं केलंय, तर तू आता एक खाटू श्याम एक आहे त्यांच्याकडे तू बघ, तुला तिकडे काहीतरी मिळेल. मी म्हणाले ठीक आहे. तर मी जस्ट असेच माझ्या ऑफिसमध्ये बसले होते, आणि मला माझं केक अँड फ्लेक्स स्किल स्टुडिओ स्टार्ट करून पण विदिन 3 मंथ झाले होते. आणि एवढा काय बिझनेस असा काय नवीन नव्हता, हळूहळू होता. तर मग मी असंच बसले, आणि मी असाच विचार केला, अरे यार चल आता एवढं सगळं केलं आपण एक जाऊन बघूया तिकडे, ठीक आहे. आणि मी म्हणजे माझा विश्वास तर होता, पण म्हणतात ना ते की अरे एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे काही झालं नाही, आणि हे करणार तर त्याच्यामुळे काय नवीन होणार. पण मी तिकीट्स काढल्या, मी माझी फॅमिली, मी माझ्या फॅमिलीला पण सांगितलं नाही की मी तिकीट्स काढल्या करून. आणि आमचे तिकीट्स मला वाटते वेटिंगच होती. आणि म्हणजे आज मला ते सांगायला प्राऊडली फील होतंय की त्यावेळेला मला तिकीट्स काढण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. आणि पण मनामध्ये खूप इच्छा होती की अरे मला खाटू श्यामला जायचंय. तर नेक्स्ट डे माझ्याकडे एक नवीन स्टुडंट आली, आणि तिने जे मला पैसे दिले त्या पैशाने मी ते तिकीट्स काढल्या. आणि मी गेली स्लीपरने आम्ही जाणार, ठीक आहे. तिकीट काढल्या, म्हणजे जून मध्ये मी काढली, म्हणजे मला वाटते काहीतरी 12-13 तारखेला काढली. जून मध्ये काढले, आणि वेटिंगच होती. आणि जुलैला परत मी एकदा विचार केला की 12-10 तारखेला की अरे यार आता सगळं परत एकदा मी पोलीस स्टेशनला जाऊन थोडंसं बघते काय मिळेल की नाही मिळेल, थोडंसं मी जरा हातपाय मारते.
आणि म्हणून मी डायरेक्टली आपल्या DYSP साहेबांकडे गेली आणि मी तिकडे त्यांच्याशी हे डिस्कस केलं. तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला. तर ते म्हणाले त्यांनी तर तिथल्या तिथे माझं आणि 2 वर्षामध्ये एवढे मी पोलीस स्टेशन फिरत होती, कोणीही माझी FIR नोंदवून घेतली नव्हती. बिकॉज तो पर्सनल मॅटर होता. मी ते ट्रॅव्हलसाठी नव्हती गाडी दिली दिलेली, आहे. पर्सनली गाडी होती. त्यांनी मग त्याच्यानंतर 10 दिवसानंतर मला म्हणजे मी परवा जाणार, संडेला जाणार खाटू श्यामला. ओके. आणि तर मग मी म्हणजे संडेला मला खाटू श्यामला जायचं होतं आणि मी फ्रायडेला जस्ट एक गायत्रीमध्ये असंच गेले. संध्याकाळची वेळ होती 6ची आणि माझ्या मुलीसोबत होती मी. आणि मला असं वाटलं की म्हणजे परवा जायचंय तर आपण थोडंसं काय काय Shopping शॉपिंग वगैरे. अँड ऑल वगैरे Yeah. म्हणून मी तिकडे गेली. आणि जस्ट मी 6 वाजता तिकडे मी एंटर केलं. म्हणजे आजही मला ते गायत्रीवाले वॉचमॅन अंकल मला म्हणतात की Yeah. मॅडम तुमची गाडी मिळाली, पेढे द्या करून. बिकॉज त्यांना माहिती होतं. मी जस्ट एक अशी बॅग ठेवली आणि बॅग ठेवल्यानंतर मला कॉल आला, अननोन नंबर होतं. मी उचलला आणि म्हणाली हॅलो. तर समोरून रिप्लाय आला, हेलो निकिता मैडम आपकी गाड़ी पकड़ी है. मैं बोली गाड़ी? तो बोलते हाँ आपकी ब्लैक गाड़ी है ना वेरना. मैं बोली हाँ. लेकिन ये मैं शॉक हो गई. यानी की एका मिनिटासाठी मला कळलंच नाहीये की माझी गाडी मिळालीये की कोणीतरी माझी चेष्टा करते करून. ओके. तर मी म्हणाली किधर मिली है, कहाँ से बोल रहे? तो बोलते मैडम हम लोग जयपुर से बोल रहे. जयपुर पुलिस स्टेशन. गाड़ी अरे, जयपुर में मिली yes, और गाड़ी जयपुर हमने पुलिस दिया था स्टेशन मुंबई में. मैंने गाड़ी मुंबई में दिया था. ओके. तो जयपुर पुलिस स्टेशन. तो मैंने बोला जयपुर पुलिस स्टेशन. मैं बोली तो बोलते क्या हुआ मैडम आपकी गाड़ी चोरी हुई है क्या? मैं बोली सर आप वैसे ही कुछ समझो, लेकिन मुझे तो बोला कि आपके पास FIR कुछ रिपोर्ट्स वगैरह है. मैं बोली सर मेरे पास कुछ भी नहीं है, लेकिन 2 मिनट्स आप रुको, Hold करो. मैं आपको ना पुलिस स्टेशन में जाके आपको कॉल करती हूँ. ओके. क्योंकि मुझे भी मालूम नहीं था कि सामने वाला पर्सन मुझे ऐसे ही कॉल कर रहा है या सच में पुलिस वो है. चीज हुई है. Yeah. तो मैं फटाफट दौड़ के मेरी बच्ची को लेके मैं पुलिस स्टेशन गई. Okay. और वहां जाने के बाद में फटाफट ने DYSP सर को फोन किया कि सर ऐसे ऐसे हुआ है, मैं क्या करूं. सर बोले अभी के अभी आओ. मैं गई और उन्होंने बात करने के बाद में तुरंत सब चीजें ऐसे ये कर दी कि यहाँ से डॉक्यूमेंट वगैरह भेजे, कुछ एप्लीकेशन वगैरह बहुत कुछ था. उन्होंने सब फटाफट एक विदिन आधे घंटे में सब चीजें की ओके. और कंफर्म हो गया कि मेरी गाड़ी वहां पे है. मिल गई है हाँ. करके. तो 7:30-8 बज गए थे. तो सर मुझे बोले कि मैडम एक काम करो, अभी के आप है ना आपको FIR देना पड़ेगा, तो आप है ना MIDC पुलिस स्टेशन जाओ. ओके. तो मैंने बोला कि सर अभी? तो बोलते यस अभी. तो मैंने बोली कि सर मुझे 2 साल से मेरी कोई भी FIR नहीं ले रहे थे. सर ने मेरे को सिर्फ इतना ही वर्ड्स बोला, आप वहां पे पहुंचने तक सब रेडी रहेगा, आप वहां पे जाओ. अच्छा. और मैं वहां पे जाने के बाद में 8:30 का टाइम था. अकेली मैं और मेरी बेटी और हम दोनों गए. मैं सच बोलूं कि मेरे लिए इतनी शॉकिंग चीज थी वो की 2 वर्ष जे मी पोलीस स्टेशनचे चक्कर फिरत होते आणि या सगळ्या सिच्युएशन मध्ये निखिल म्हणजे माझे हस्बंड माझ्या बरोबर नव्हते बिकॉज तो आउट ऑफ इंडिया गेलाय. ओके. मतलब वो बाहर थे और आप यहाँ वो पे बाहर. थे. मैं अकेली दौड़ रही हूँ और और गाड़ी समझ में गिरी. नहीं आ रहा और किसी से मैं शेयर भी नहीं कर सकती कि कि ऐसा ये ऐसा सब हुआ चीजें है. हैं. क्योंकि क्या हुआ है, क्योंकि ऑलरेडी मेरी पहचान एक अलग बन गई थी. Okay. 2-4 सालों में ये सब Business जो down बिजनेस हुआ. को डाउन हुआ, फिर पर्सनली बहुत एक इमेज बोलते हैं ना कि आपको लोग जीने नहीं दे रहे थे और अच्छा. उसमें आप नया कुछ प्रॉब्लम्स बताएं कि हमारी तो गाड़ी को ऐसा विश्वास ही नहीं रखते. ऊपर से और 2 आपको सलाह देंगे. तो वैसी चीज मेरे साथ हो चुकी थी. तो मैं पुलिस स्टेशन गई, मेरी बेटी थी और आपको मानो या ना मानो 1:30 बजे तक मैं अकेली वहां पे पुलिस स्टेशन में, मेरा जो कोई FIR ले नहीं रहे थे वहां पे 2 PI, कम से कम 4 से 5 PSI, कांस्टेबल सब आके मेरा FIR लिख लिए 1:30 बजे रात को. यस. और Okay. 1:30 बजे मेरा FIR दर्ज हुआ और वहां पे तुरंत गया, ऑनलाईन रजिस्टर हुआ. यस. आणि 1:30 वाजता मी घरी गेली माझ्या मुलीला घेऊन, जी 10 वर्षाची माझी मुलगी, तिला आम्ही दोघी या गोष्टी करत होतो. और आप आए थे शॉपिंग करने. येस. मैं सिर्फ गायत्री में, मुझे तो खाटू श्याम जाने का था. आपको वहाँ जाना था. हाँ.
लेकिन रात भर बाबा मैं बोल रही थी अरे यार बाबा मेरे को एक्चुअली 8-10 दिन से मेरे को ऐसे सिर्फ ऐसे ड्रीम में आ रहा था कि मैं खाटू श्याम जा रही हूँ और मेरे पीछे में मुड़ के देख रही हूँ तो मेरी गाड़ी है, ऐसा मुझे मन में आ रहा था। ओके बट ये तो अलग ही सीन हो गया था कि मैं जाने के पहले ही मुझे वहां से कॉल आया। अभी आप भी सोचो कि मेरी गाड़ी मिलनी है तो पूरे केरला में भी मिल कहीं भी सकती मिल थी, सकती है वो। बॉम्बे में भी मिल सकती है, Yes, yes. लेकिन मैं जिस स्थान पे जा रही हूँ वही गाडी वही और योगायोग असा आहे की माझी गाडी जिकडे मिळाली पोलीस स्टेशनला, हम्म. म्हणजे मी खाटू श्यामला जाणार त्याच्या फक्त 1 ते 1.5 तास अगोदर पोलीस स्टेशन होतं। ओके म्हणजे मी रात्रभर तर विचार करत होती कि अरे यार खाटू श्याम, मैंने बोली कि अबे सब मेरा गाड़ी तो हो गया लेकिन अभी क्या कैसे क्या करना पड़ेगा क्या नहीं। वो सुबह मेरे को 7 बजे फोन आया ओके जयपुर पुलिस स्टेशन से और मेरे को जो मैं रात को क्वेश्चन कर रही थी वो सामने मेरे को मॉर्निंग में मेरे को आंसर्स मिल रहे आणि मला फोन करून म्हणतात की मॅडम तुम्ही कधी गाडी घ्यायला येतात। मी बोलली का सर मी नाही येते, ड्राइवर नहीं टीम आ रही है, Okay. पुलिस लोग उनकी टीम भेज रहे हैं। हाँ. मैं कल आने वाली हूँ, एक्चुअली मेरा खाटू श्याम में दर्शन है अच्छा. तो मेरा ट्रेन कल का है तो मैं कल मेरी फैमिली के साथ आने वाली हूँ। तो उधर से मुझे रिप्लाई आया कि अरे मैडम आप खाटू श्याम आ रहे हो ना। तो मॉर्निंग में उठी और मुझे फोन आया कि अरे मैडम आप आ सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं है, टीम वीम लेके आना। तो मैं तो और शॉक गई, अरे यार ये तो क्या चमत्कार है मेरे लाइफ में, अच्छा कभी मैंने ऐसे सोचा भी नहीं था। तो 2 मिनिटासाठी मी शांत राहिली आणि नंतर मग 9-9:30ला डीवायएसपी सरांना फोन केला, सर काय करू, मला तुमच्याशी बोलायचं आहे जरा। तर म्हणाले की ठीक आहे मॅडम या तुम्ही 11 वाजेपर्यंत। मी गेले आणि त्यांना म्हणाली की सर मला आहे ना असा असा फोन आलेला, त्यांनी मला असं सांगितलंय की मॅडम तुम्ही, मला माहित नाहीये तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात की नाही, बट मी खूप विश्वास इन द सेन्स की माझा विश्वास आता जास्त झालाय बिकॉज मी जस्ट त्या ठिकाणी असंच चालली होती दर्शनाला आणि मला तिथून असा फोन येतो, जाण्याच्या अगोदरच कॉल येतो आणि मला समोरचा पर्सन असं सांगतोय कि मैडम आप यहाँ पे पहले गाड़ी लेने के लिए आ जाओ, गाड़ी ले लो और बाबा के दर्शन करो। ऐसा तो ये लाइफ का सबसे बड़ा चमत्कार था मेरे लिए। त्या दिवशी मला एक गोष्ट समजली की निकिता, की जे पण तुझं बॅक स्टोरी झालीये बहुतेक ती स्टोरी तुझ्या बरोबर व्हायची, तो एक म्हणजे ती वेळ होती, ती स्टोरी व्हायलाच पाहिजे होती आणि ती झाली म्हणून बहुतेक माझ्या लाईफमध्ये हा पार्ट आला। अच्छा म्हणजे मी त्या गोष्टीला खूप जवळून पाहिलेली आहे। म्हणजे आज जरी मी सगळ्या माझ्या ऑडियन्सला किंवा तुम्हाला जर हे सगळं स्टोरी वाटत असेल, बट त्या दिवसाचा जो की तुम्ही विचार करू शकत नाहीये की जी माझी गाडी वेर्ना की जी फक्त 4-5 मंथ यूज करतो आपण कोणाला तरी देतो आणि ती 2 वर्षानंतर अशा पद्धतीने तुम्हाला मिळते, तरी सुद्धा त्या दिवशी मी अजून समोर तर दिसली नाहीये गाडी, तर मला तर अजून ते क्लिअर वाटत नाहीये की मिळेल की नाही। घरच्यांना सांगितलं, तसंच मग सर म्हणाले ठीक आहे मॅडम पण आमचा ड्रायव्हर तुमच्यासोबत एवढे दिवस राहणार नाही, तर तुम्ही तुमचा ड्रायव्हर आणि आमच्या टीम मधला एक पर्सन येणार, तो सगळं तिकडूनचं डॉक्युमेंटेशन वगैरे करून तो तिथून रिटर्न येणार, तुम्ही तुमची गाडी घ्या, तुम्हाला जिकडे ते जायचंय आणि रिटर्न येताना आल्यानंतर मला फोन करून गाडी आमच्या ताब्यात द्या। म्हणजे ठीक आहे, ऍटलिस्ट तेवढं तरी म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होत होत्या की जसं मला हवंय तसं। सेम आम्ही नेक्स्ट डे ट्रेन पकडली, रात्री आम्ही गेलो, रात्रभर 2 दिवस ट्रेन मध्ये। बट माझे सासू सासरे, माझी मुलगी मला जस्ट एक क्वेश्चन करतायत की कसं वाटतंय, पण मी काहीच सांगू शकत नव्हती। मी टोटली नर्वस पण नव्हती आणि हॅप्पी पण नव्हती, मला कळतच नव्हतं की माझ्या बरोबर ही गोष्ट काय घडते आणि कसं होते। पण आम्ही जयपूरला पोहोचलो, जयपूरला पोहोचल्यानंतर आम्ही फोन केला स्टेशनला, तर म्हणाले की हा मॅडम आ जाओ। तर आम्ही गेलो आणि मी म्हणजे स्टेशनला पोहोचण्या अगोदरच मला लांबून माझी गाडी दिसली आणि तो जो क्षण होता, क्या फीलिंग थी फिर कि वो जो फीलिंग थी कि अरे यार लोग बोलते हैं कि बहुत सारी मैंने इंस्टा पे वो सब रील्स देखी है कि बाबा ने ये दिया, बाबा ने वो दिया, ऐसा किया वैसा हुआ मेरे साथ में। बट माझ्या बरोबर की मी जाण्याच्या अगोदरच मला म्हणजे मी तुम्ही लिटरली विचार करू शकत नसतील की जाताना मी गेली स्लीपर गाडीने जी वेटिंग होती। ओके
आणि येताना मी माझ्या लक्झरी गाडीमधून मी त्याच AC में आए. गाडीमध्ये म्हणजे माझ्या बरोबर ही गोष्ट घडली की बाबांनी मला तिकडे आणि अजून दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट की माझ्या बरोबर होता पोलीस कॉन्स्टेबल पर्सन की त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जाऊन VIP दर्शन मिळालं. हो. म्हणजे तो क्षणच म्हणजे असा होता की तो टाइम जो होता ना तो माझ्यासाठी बहुतेक बनवलेला होता हा. किंवा मला ती श्रद्धा किंवा देव म्हणजे म्हणतात ना की लोक म्हणतात की निकिता तू देव देव काय करते किंवा काय बट मेरे साथ में कि मैं इतने डाउनफॉल में जाके कि जो मेरे अपने नहीं थे लेकिन वो पीरियड में वो टाइम में कि एक झटके में मैं वहां जाने के बाद में खाटू श्याम जाने के बाद में मैं पहुंची. मैं यहाँ से बहुत बोल के गई थी अरे मैं बाबा को थैंक्स बोलूंगी कि मेरी गाड़ी मिल गई ये मैं बट मैं वहां पे जाने के बाद में जस्ट मैं बाबा को देख रही हूँ. मेरे क्वेश्चन सब पूरे मेरे चले खत्म. गए माइंड में से खत्म. मेरे माइंड में सिर्फ ये दौड़ रहा था कि निकिता 4 साल में तूने क्या किया. हाँ. तेरा लाइफ तूने किसके हाथों में दिया था. इमोशनल पार्ट किधर आया प्रैक्टिकली किधर नहीं रही. बस मेरी गलतियां मुझे दिखा रही थी. बाकी मुझे कोई कुछ भी कुछ समझ में नहीं. questions मुझे नहीं क्या थे, सब. चाहिए मुझे आगे लाइफ में क्या बनना है क्या नहीं. मुझे फाइनेंशियली प्रॉब्लम है मुझे ये कोई भी कुछ भी नहीं. कुछ उस दिन मेरे को मैं भगवान के जो बोलते हो ना कि जो भगवान के एकदम पास जाके जो छू लेने की बात रहती है ना जो उस दिन मेरे को पता वो चला. आपको फील हुआ. उस दिन से लेके मैं हर 2 महीने 3 महीने जैसे मेरे को टाइम मिल रहा है वैसे मैं बाबा के दर्शन के लिए मैं जाती हूँ. और उसके बाद में जो मेरा कनेक्शन हुआ कान्हा से कान्हा लड्डू गोपाल तो आज यानी कि वो सच में वो जो भक्ति ऐसी है कि जो आप उसमें घुस गए ना मेरे को अभी है ना आज है ना मेरे को बहुत सारे लोग जो 4 साल में मेरे पास होके भी दूर होने का यानी कि दूर ऐसे मैं अपना हूँ ये हूँ वो जो सॉन्ग कर देते लेकिन आज मेरे को है ना ये सब से ना मैं बहुत बहुत अलग बन गई हूँ. क्यों मुझे आज कुछ भी फर्क नहीं पड़ रहा है. कुछ भी फर्क नहीं पड़ रहा है. मेरा ये है मेरा वो है ये मुझे क्या बोल रहा है वो मुझे क्या बोल रहा है. कुछ नहीं. जस्ट मैं इसमें चली गई हूँ कि निकिता तू है और तू रुकने वाली नहीं है बस. और तुझे जाना है तेरे साथ में मैं हूँ. बस ये मुझे विश्वास आ गया है. आज मुझे किसी की भी नीड नहीं है. जैसे 4-5 सालों में अपने डाउनफॉल्स हुए आपने स्टार्टअप किया सारी चीजें हुई. यस सो अभी इसके आगे आप 4-5 साल के आगे क्या देखना चाहते हो किक एंड फ्लेक्स स्किल स्टूडियो में? मैं 4-5 साल तो आपने बहुत ज्यादा बोल गए. मेरे लिए तो 4-5 साल अभी वेट नहीं है. Okay. क्योंकि जो मैंने 4 साल में जो सहन किया है शायद ही मैंने 4 साल में 40 साल का मैंने स्टडी कर लिया है. हाँ. बिकॉज मी त्या महिलांसारखी नाही होती किंवा तशी पर्सन नाही आहे की ती 4 वर्षामध्ये फक्त मी लाईफ मध्ये काहीच करू शकत नाहीये मी रडत आहे मी हे आहे तमक आहे काही नाही. मला 10 लोकांनी 100 लोकांनी निगेटिव्हिटी आणली पण मी माझ्या पॉझिटिव्ह याच्यावर मी फक्त ते 4 वर्ष मी माझी 2 वर्षामध्ये मला हे 4 वर्ष कसे भरून काढायचे मी हे स्टडी करत होती. Okay. आणि आज मी माझी स्टडी इथपर्यंत आहे की विश्वास आहे मला की जस्ट 1-2 वर्ष आहेत त्या 2 वर्षामध्ये केक अँड फ्लेक्स स्किल स्टुडिओ हे स्टुडिओ याचे जे ब्रांचेस आहेत ते कुठे कुठे आणि कशा पद्धतीने रोवायचे आहेत याचा पूर्ण टोटली मी स्टडी केलेला आहे. अच्छा इसी एक सवाल है क्या आपको कभी ऐसा लगा एज अ वुमेन एंटरप्रेन्योर बनने में अपनी जगह बनाने में आपको बहुत ज्यादा टाइम Yes. लगा क्योंकि मेंस के लिए क्या रहता है बिजनेस ठीक है Yes. बट एज अ वुमेन आपको बहुत मतलब ऐसा स्ट्रगल बहुत, करना बहुत, पड़ा बहुत। और आप जो वुमेन्स है जो घर पे बाहर नहीं निकल पा रही है उनको आप क्या बोलना चाहते हैं और कैसे अपना कर सकते हैं वो? मैं पहिलं तर मी हे सांगते की खरंच जे क्वेश्चन विचारलं ऑब्विसली 100% लेडीज मध्ये 20% लेडीज अशा असतात की त्यांना सक्सेस म्हणजे ऑब्विसली 100% वुमन्स असतात त्यांना सक्सेस हवा असतो पण 80% लेडीजसाठी सक्सेस खूप इझी वेने पण वर जातात. पण रिअल ज्यांना सक्सेस हवा आहे 20% ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी खूप अशक्य आहे इम्पॉसिबल है. बिकॉज सबसे बड़ा जो पहले डर है कि तू एक लेडी है तू ये कर नहीं पाएगी
तू यहाँ नहीं जा सकती, ये लोग क्या बोलेंगे, तेरे बच्चे हैं, तेरा खाना, हम लोगों को ये वो एंड ऑल 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 ऑल। फिर बाद में ये तो पार्ट आता ही है, हाँ. लेकिन दूसरा पार्ट जो आता है की आप सॉरी मी इकडे फ्रँकली थोडंसं बोलेन, बट हे बोलणं गरजेचं आहे. हा. खूप साऱ्या लेडीज लोकांना बिझनेस करताना खूप काही गोष्टी चुकीच्या पण कराव्या लागतात आणि त्या म्हणजे आपण बोलू शकतो की आपल्या समाजामध्ये एक लेडी आहे की तिला हा सगळा स्ट्रगल करताना खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घ्याव्या लागतात. जर तिला सक्सेस पाहिजे असेल तर तिला चुकीच्या पद्धतीने जावं लागतं. का जावं लागतं? बट मी तर म्हणेन की थोडा वेळ घ्या, स्वतःतला कॉन्फिडन्स हाय ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या फॅमिली पुरता तुम्ही ठीक आहात, बट तुमच्यामध्ये जे काय आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे लोकांना सांगण्याची किंवा एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. जस्ट तुमचं स्किल्स तुम्हाला वरती घेऊन जाईल. वेळ लागेल ऑब्विसली वेळ लागणार, बट स्टॉप नका हो. स्टॉप नहीं होगा. बिल्कुल भी स्टॉप मत हो. ओके. कोई 10 लोगों से बोलने से ना बोलने से आप निगेटिव नहीं हो सकते हो. हाँ, कॉन्फिडेंट अपना. यस, आपको कॉन्फिडेंट रहना बहुत, आप में एक लेडी में सबसे बड़ा एक आप बोल सकते हो कि सबसे बड़ा आपको यानी कि एक बोलते हो ना की ठीक आहे ऑब्विसली हस्बंडचा किंवा सपोर्ट लागतो किंवा फॅमिलीचा सपोर्ट लागतो. बरेच लोक म्हणतात, हा. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मला पण म्हणतात की माझे स्टुडंट किंवा माझे बरेच काही गोष्टी म्हणतात की तुला मॅडम तुम्हाला तर तुमचे फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे. हो, मला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे, बिकॉज ती सपोर्ट किंवा तो कॉन्फिडंट मिळवण्यासाठी मी पण तर कुठेतरी त्यांचं पण मन मी राखलेलं आहे ना. हाँ, हाँ. असा कॉन्फिडन्स किंवा तुम्हाला सपोर्ट तर मिळणार नाहीये. तुम्हाला जर तुम्ही ते करण्यासाठी पण तुम्हाला काहीतरी करावं लागले किंवा तुम्हाला तुमची जागा एक भक्कम बनवण्यासाठी तो वेळ घ्यावा लागला आणि ऑब्व्हियसली मी वेळ घेतला आणि माझ्यासाठी खूप खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे मी जर तुम्ही आता मला जर म्हणजे सगळ्यांना माझं खूप लोक माझं आता इंस्टाग्राम पेज वगैरे खूप फॉलो करतात. म्हणजे मी जर एक दिवस पोस्ट नाही टाकली तरी मला सेकंड डेला लगेच माझं म्हणजे फॉलोवर मला मेसेज म्हणजे मी काय चाललंय माझं, मी काय करते की नाही, लगेच मला इन्स्टंट लगेच मेसेज असतो. म्हणजे इतकं फॉलो करतात. मग जर आता सगळ्यांना असं वाटतं की हे जे माझं जे मी 1-2 वर्षामध्ये हे जे सगळं माझं दिसतंय इन्स्टाला किंवा मी जे माझं टीचिंग माझं अँड ऑन माझं लाईफस्टाईल, बट हे सगळं स्ट्रगल आणि मी जे हे घरातनं निघून घर से स्टार्ट किया जो आपने करके जो मैंने स्टूडियो के ऑनर यस बहुत डिफिकल्ट है. लेकिन मैं एक ही बोलूंगी की जर मी करू शकते तर मग तुम्ही का नाही करू शकत. फक्त एकच गोष्ट करायची है कि कॉन्फिडेंस बिल्ड करायचा है. Okay. बस, बाकी कुछ भी नहीं. एंड हमने ऐसे भी सुना है कि आपके पास जो आते हैं स्टूडेंट्स, यस, एंड ऐसा होता है कि वो अपनी जॉब भी छोड़ के वो बिजनेस में आ गए हैं. हमने ऐसा देखा है या फिर हमने इंक्वायरी जो की, ऐसा लगा कि आप ऐसा क्या उन्हें बता देते हैं कि बिजनेस के लिए इंस्पायर हो जाते हैं. माझ्याकडे मला ते सांगायला खूप आवडेल की जस्ट 1 year ऑफिशियली मी झालं माझं केक अँड फ्लेक्स स्किल स्टूडियो 1 year विदिन 1 year हुआ है. ये 1 साल में हुआ ऐसा? ये 1 साल यानी कि प्रोफेशनली. उसके पहले तो मैं 10-12 साल से वो तो एक अलग था, लेकिन जो प्रोफेशनली मैं आई एंटर हुई तो बहुत सारे स्टूडेंट्स ऐसे आए हैं और शायद भगवान को थँक्स की मी ऍक्च्युली माझं रोजचं ते देवाला ते सांगणं असतं की माझ्याकडे असे स्टुडंट पाठव की 99% त्या स्टुडंट्स लोकांना माझी गरज आहे. आणि असे स्टुडंट माझ्याकडे येतात की ज्यांना काही फायनान्शियली प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना काही करायचं आहे, पैसे नाही आहेत. अपने पास ऐसे ही स्टूडेंट्स आते हैं. एंड जो आपका क्लास कर रहे हैं आप उन्हें देते भी चांस कि हाँ आप बना के बेच दो. कोई रहता है कि हमारे पास करो तो आप सेल नहीं कर सकते, आप वो नहीं. और हमने देखा है जो बनाते हैं वो लेके भी चले जाते हैं. बहुत सारे जो रहते हैं वो बोलते हैं कि ठीक है आप यहाँ पे रख के जाओ या फिर हम उसको सेल कर देंगे, आपका बना हुआ. लेकिन आपके स्टूडियो में हमने देखा है कि वो लेके जाते हैं घर पे एंड वो वहां पे भी आके काम भी कर रहे हैं. जैसे आपके 100 कप्स हो गए या फिर 1000 कप्स हो गए, वो उसी स्टूडियो को यूज करते हैं एंड वहां पे बना भी रहे. एंड उनके जो सारे टीममेट्स हैं वो भी उनके साथ. आपल्याकडे जे स्टुडंट्स येतात, आता स्टुडंट्स येण्यामध्ये इन्स्टाला केक अँड फ्लेक्स स्किल स्टुडिओ आहे,
ठीक है अभी लोग Yes. रील्स देख रहे हैं, Yes. पहले मैं इतनी एक्टिव नहीं थी इंस्टाग्राम पे, Yes. तो लोगों को इतना पहले आइडिया नहीं था हाँ कि ये सब चलता है यहाँ पे, ये सिखाते वो सिखाते। बट यहाँ पे जो सिखाते हैं सबसे बड़ी चीज है कॉन्फिडेंस बिल्ड करना। बिकॉज 99% जो आते हैं वो क्या रहते हैं, फाइनेंशियली डाउन रहते हैं। हाँ तो मुझे जैसे आपने बोला कि जॉब छोड़ के आपके पास रहते हैं तो आप ऐसा क्या करते हो, हाँ वो बिजनेस में आ जाते मुझे हैं। यस बिकॉज मुझे उनको उनकी प्लेस क्या है, वो क्या चीज मायने रखते हैं, हम्म, उनकी वैल्यू क्या है, पहले तो मुझे उनका वो स्किल डेवलप करने के लिए मुझे टाइम जाता है हाँ कि एक्चुअल में वो लोग क्या है। हाँ और ऐसे करते करते मुझे अभी ऐसी पहचान बन गई ना कि 10 स्टूडेंट में से मैं 4 स्टूडेंट को पहचान जाती हूँ कि इसको क्या नीड है करना है। हाँ यस तो वैसे हिसाब से हम लोग उसको ट्रीट करते हैं। Okay. और कॉन्फिडेंस बिल्ड करना और बाकी कुछ भी नहीं, उनमें ऑलरेडी कॉन्फिडेंस रहता है, हाँ. सिर्फ वो लाना और वो किधर तक कर सकते हैं ये पिक्चर उनको दिखाना, ये जरूरी रहता है। और वो पार्ट मैं कर लेती हूँ। और मैं प्राउडली से कि आज मेरे पास शायद पर्सनली यानी प्रोफेशनली क्लास में यहाँ पे पर्सनली हाँ कि अपने पास एक साल में कम से कम 98 से 110 स्टूडेंट आए आए। और सीख के गए यहाँ से। हाँ और And अपना 110 में वो आकडा हा जो आकडा आहे याच्यामधलं ओळखीचे फक्त 8 ते 10 जण, ओके बाकीचे सगळे जे आहेत ते स्ट्रेंजर आहेत। ओके म्हणजे त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि जस्ट एक रील्स बघून आणि माझ्यावर विश्वास ठेवून त्याच्यातले त्या 90 110 98 मधले म्हणजे जे काय आकडा आहे त्याच्यामधले 80% स्टूडेंट्स मेरे होम बेकर है। कोई कोई लोगों के शॉप्स बन गए हैं। हाँ और शायद मैं बोल सकती हूँ कि हाँ। ऑब्वियसली हाँ। कि ये मेरे वजह से शायद हुआ है हुआ है। लेकिन 90% उनका भी इफर्ट है, 10% सिर्फ मैंने उनकी वो लोग क्या है उनको मैंने समझाया, बताया कि बस, हाँ आपकी बस, पोटेंशियल यहाँ बस। तक है। और मुझे यही खुशी है कि मैं यहाँ पे सिर्फ सिखा नहीं रही हूँ, हाँ मैं यहाँ पे कुछ आप पूरा create कर रही बिजनेस हूँ। क्रिएट करके दे Yes, रहे हो उन्हें मैं कि आप बिझनेस ऐसे क्रिएट कर करके सकते दे हो। रही हूँ और मुझे ये बहुत अच्छा फील हो रहा है। म्हणजे मला ह्या जे मी 4 वर्षामध्ये जो मी आनंद, जो मी माझं केक अँड फ्लेक खूप मोठं नाव होतं, शॉपची ओनर म्हणजे बोईसरमध्ये कोणीही विचारलं तरी केक अँड फ्लेकची ओनर, मग मला निकिता नावाने कोणी ओळखत पण नाहीये, केक अँड फ्लेक की ओनर ही जानते हैं। जानते हैं। पण आज म्हणजे या बेसवर येऊन मला इतकं छान वाटतं आणि इतकं सॅटिस्फाईड वाटतं की आपण त्या लोकांसाठी हेल्प करतोय की ज्यांना माझी गरज आहे। आणि ते पण अशा लोकांना की त्यांच्याकडे ना फायनान्शियल सपोर्ट आहे ना त्यांचं फॅमिली सपोर्ट आहे आणि असे गावं आहेत की त्या गावामध्ये तुम्ही बिझनेस काय करणार। आता हमरापूर गाव माहित असेल, तलासरी गाव माहित असेल, कासा गाव माहित असेल, परत अजून तुमचं नेरुळी गाव माहिती असेल, या गावामध्ये तुम्ही बिझनेस करू शकता का। मेल के लिए तो ठीक है, हाँ, एंड लेकिन फीमेल फीमेल अगर वहाँ पे कर यहाँ पे रही बिजनेस नहीं, करना वहाँ तो खाली ऐसा है कि आप काम करो, ये करो, वो करो, शादी करो और जाओ। और And वहाँ पे वो बिजनेस करना। यस तो मेरे लिए वो बहुत प्राउड फील हो रहा है कि अरे यार मेरे स्टूडेंट और मैं और जो हम लोगों का जो रिलेशन है स्टूडेंट, शायद आपने भी बहुत बार देखा भी रहेगा, मेरे रील्स में भी बहुत बार आते हैं। मेरे स्टूडियो में बिल्कुल भी मेरा स्टूडेंट और मेरा टीचर का किधर भी ऐसे रिलेशन यानी की आज पण मी म्हणजे माझ्या 7 ते 8 महिने अगोदर मी गव्हर्नमेंटचे जिकडे मी गावागावामध्ये जाऊन मी जिकडे क्लासेस घेतलेत, मी आजही ते लोक मला फोन करतायत, मी नाही फोन करत, मॅडम तुम्ही कशा आहेत, जेवल्यात का, व्हिडिओ कॉल करना या फिर मुझे एक फैमिली पर्सन के जैसे हेड ऑफ द फैमिली रखना। और वो मेरा भाग्य है। अभी बस इतना सब कुछ मेरे को मिल रहा है तो मुझे तो अभी और कुछ लाइफ में लाइफस्टाइल चाहिए या और कुछ चाहिए, ये मजा लेना है कुछ भी नहीं। बिकॉज मुझे जो चाहिए थी खुशी कि जिन लोगों के लिए मैं काम कर सकती हूँ और वो लोग मेरे पास आ रहे हैं और वो लोग कुछ क्रिएट कर रहे और जो तो करने के बाद इतनी नाम आ रहा है। बड़ी जो हैप्पीनेस है वो आप
नहीं उसको, यानी कि उसके आगे आपके पास कुछ भी नहीं है, अभी कुछ भी नहीं। तो ये सब खाटू श्याम जाने के बाद ही हुआ या फिर क्या, कैसे हुआ ये? हाँ यस, ये शायद नहीं, यानी कि पहले भी था, लोग मेरे पे यानी कि ट्रस्ट तो रखते थे, ट्रस्ट रखते थे। बट मैं खाटू श्याम जाने के बाद में मुझे एक चीज मुझे बतानी यानी की है, बहुत जरुरी आहे शायद. तिकडे गेल्यानंतर मला माझे जवळची लोक कोण आणि माझी लांबची लोक कोण हे मला खूप जवळून समजायला लागलं. अच्छा. म्हणजे निकिता तेरे को किधर टाइम पास करना है, और निकिता किधर- तुझे टाइम पास नहीं करना है. ये मुझे सिंपल आंसर्स मिल रहे हैं अभी, अच्छा, और मुझे अभी कोई भी इंटरेस्ट नहीं है, ये सब चीजों में कोई भी इंटरेस्ट नहीं है मुझे किसी के लिए. मैं यानी कि मैं कोई मुझे इंपॉर्टेंस दे या मेरे फैमिली पर्सन है या ये है वो है, नहीं. बिकॉज मैंने इतना कुछ सहन किया है वो सब चीजों में. और तर मग मी इकडे जिकडे जेव्हा मी खाटू श्याम वरून आली तर मी आज खूप शांत आहे. म्हणजे म्हणतात ना की तुम्हाला म्हणजे आता तुम्ही म्हणू शकत असाल की पर्सन पैसा है, हाँ. फैमिली है, लाइफस्टाइल है, बट एक चीज नहीं है. क्या नहीं है? हैप्पीनेस. हैप्पीनेस नहीं है, वो क्यों नहीं है? माइंड में शांत, आप सुकून शांत नहीं हो, शांत नहीं है वो चीजें और वो शांत मेरे को मिल गया. वहां जाने के बाद. यस, मैं वहां जाने के बाद में मुझे शांति जो फील हुई, और लाइफ में जो गोल्स है वो मेरे अभी हिल नहीं सकते. ओके. यानी कि कोई भी मेरे लाइफ में आए, कोई भी पार्ट मेरे लिए यानी कि इम्पोर्टेंट कैसे देना है और किसको देना है ये मेरे को समझ में आया है. तो मैं गोल्स मेरे, क्योंकि पहले कैसे होता था कि अरे यार ठीक है अपने लिए यानी कि ये इम्पोर्टेंट है, तो अपने गोल्स के लिए हम लोग थोड़ा सा ज्यादा सैक्रिफाइस करते थे, sacrifice ठीक करते है थे. ये चीजें कर बट लेते अभी हैं. सेक्रीफाइस यानी कि मैं कर ही नहीं सकती हूँ. हमारे गोल्स और गोल्स मैं और मेरी लाइफस्टाइल अभी किसी को पसंद में आए या या ना ना आए, या मेरी लाइफ में क्या चल रहा है नहीं चल रहा है मैं किसी को एक्सप्लेन करूं, आई डोंट केयर. जो मैं हूँ वो यस, हूँ. मैं बात जो खत्म. हूँ, जो मेरी मेहनत है, जो मेरी खुशी है. बिकॉज आप सोच सकते हो, आप मेरे वीडियोस भी देख सकते हो हाँ, कि जो गाव गाव में जाके हाँ. सोचो आप की तुम्ही इकडे तुमच्या आनंदासाठी तुम्ही किती लोकांना मनवतात, किती लोकांमध्ये तुम्ही अरे हाच हे फॅमिली फंक्शन आहे मग आज यांच्याशी असं बोल. म्हणजे एक तर असं लेडीजला का तो खूप खूप इम्पॉर्टन्स असतं या सगळ्या गोष्टींना. आनंदी राहण्यासाठी तिला दुसऱ्यांना आनंद ठेवावा लागतो, नंतर मग ती आनंदी राहते. पण माझ्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करून झाल्या. पण आता ऍक्च्युअल मध्ये जेव्हा मी या सगळ्या गोष्टी करायला लागली, जे मी खेडेगावामध्ये जाऊन शिकवायला लागली, माझ्याकडे अशा सगळ्या लेडीज येतात, क्लासेसमध्ये मुली येतात, प्रत्येकाची स्टोरी आहे माझ्या क्लासेसमध्ये, प्रत्येकाची स्टोरी आहे. मी एक स्टोरी तुम्हाला शेअर करते की म्हणजे याच्यामध्ये या स्टोरी शेअर करण्यामध्ये फक्त एकच रिझन आहे की तुम्ही कुठे कोणाला आनंद कसा देतायत हे तुम्हाला कळेल. ओके. माझी एक स्टुडंट आहे, फाइनेंशियली विचार म्हणजे बोल सकते हैं कि जो कमा रही है वही उससे घर चलने वाला है. अकेले है वो. नहीं मम्मी वगैरह है, एकदम लो लो फॅमिली. फॅमिली. माझी फर्स्ट रील आली, त्या रील पासून तिने आतापर्यंत म्हणजे माझ्याकडे ऍडमिशन तिने घेतलं डिसेंबरला. माझी पहिली रील आली होती जुलै नंतर, खाटू श्यामला जाऊन आल्यानंतर. त्या 4 महिन्यामध्ये तिने माझ्याकडे माझ्या पहिल्या रील पासून की मला या मॅडमकडे शिकायचंय, तिने मला कॉलही केला नाही किंवा विचारलंही नाही. तिने मला किती फीज वगैरे काहीच नाही, फक्त तिने बाहेरून माहिती काढली. आणि मला खूप सांगायला वाटेल की त्या मुलीने माझ्याकडे शिकायला यावं यासाठी तिने ओटी करून जवळजवळ 3 मंथ्सचे 45,000 जमा केले. 3 मंथ्सचे फीस. हाँ फीस जमा सीखना है यहाँ पे जाके. ओटी करके जो ओटी करके उसको सिर्फ 13 या 15,000 रुपया सैलरी है. ओके. ओटी करके 15,000. यस. ओके. और फिर बाद में ऐसा सीन हुआ दिवाली में, वो ऍडमिशन ही लेने वाली थी. तो दिवाळी में असं काहीतरी झालं की तिच्या आईचं ऍक्सिडेंट झालं आणि तिला हे सगळे पैसे तिच्या आईच्या उपचाराला हॉस्पिटल में लगाना पड़ा. बेचारी फिर से डाउन आ गई.
कि अब क्या करूं, मैं कैसे सीखूं। लेकिन वो लड़की हारी नहीं, उसने फिर से 2-3 महीना और ओटी किया और मेरे पास वो आई दिसंबर के एंडिंग में। ओके। और मेरे पास आई और मेरे को कॉल किया, तभी मैं ले रही थी गव्हर्नमेंट का बॅच ले रही थी. गोरा म्हणून एक गाव आहे तिकडे. मी जस्ट तिथून निघाली आणि तिचा फोन आला की मॅडम मला तुमच्याकडे यायचंय, क्लासचं ऍडमिशन घ्यायचंय. तर मी म्हणाली ठीक आहे. तर म्हणाली ठीक आहे, मी उद्या येते आणि ऍडमिशन घेते. पेमेंट कैश करायचं की जीपे? मैं बोली कसं ही करू शकते. वो लड़की उसके मम्मी को लेके आई और 3 मंथ्स का मेरे को फीस हाथ में देने लगी. मैं सोची कि ये देखने में भी ऐसे लगती नहीं है और इसने मुझे पूछा भी नहीं है और उसने बोला भी नहीं कि मैडम फीस कम करो या ये ऐसे. डायरेक्टली 45,000 मेरे को हाथ में दे रही है. ओके. मैं शॉक हो गई. तो मैंने उसको बोला कि बेटा तू ना ये 3 मंथ्स का मत कर, 2 मंथ्स का ही कर, क्योंकि जो तुझे लगने वाला है वो ही क्लास तू कर. तो ठीक है मैडम. फिर बाद में उसके साथ में रह के 4-5 दिन में मुझे पता चला कि वो लड़की के साथ में इतना बड़ा सब हादसा हुआ था और उसके बाद में भी उसने हार नहीं मानी और उसको सिर्फ यही था कि मैं क्लास करूंगी, मैं स्किल्स सीखूंगी, मुझे ऐसे ही बनना है तो मैं ये मैम के पास ही आऊंगी. तो उस दिन मुझे पता चला कि मैं लोगों के लिए कितना इंपॉर्टेंट हूँ, कि मेरी जैसी जो लड़की लोग है कि जिनको घर से निकलना है, जिनको कुछ स्किल डेवलप करना है, जिनको अपना एक खुद का प्लेस बनाना है, शायद वो सब मेरे पे डिपेंड है. कि अभी इन लोगों को सबको ऑडियंस को ये सब स्टोरी तो मेरी तो पता नहीं थी कि मैंने क्या किया क्या नहीं, बट उनको सिर्फ दिख रहा था कि मैडम ये ऐसे दिख रही है, ये ऐसा सिखाती है, वैसे सिखाती है. तो उस दिन मेरे को पता चला कि निकिता तुझे जो वर्क करना है, तुझे इन लोगों के लिए आज से वर्क करना है. तो वो टाइप से तुझे कन्वर्ट होना पड़ेगा. तो उस दिन से लेके मेरे लिए सिर्फ और सिर्फ उनके जैसे लोगों के लिए काम है. Yes. किसी के पास बहुत पैसा अगर सीखना है तो वो चीजें मैटर नहीं करती. नहीं, मुझे मैटर ही नहीं करती है, क्योंकि मेरा पर्पस ही ये था. मेरा केक एंड फ्लेक्स स्किल स्टूडियो स्टार्ट करना ही मेरा पर्पस था. जो लाचार हो, पैसे ना हो, क्योंकि देखो एक मैं आपको बताती हूँ कि अपने पास यहाँ पे क्या है, आईटीआई. ओके. और ये सब स्किल डेवलप करने के लिए आपको किधर जाना पड़ता है? वसई, आगे ही जाना पड़ता है, या फिर उम्बरगांव वगैरह या आगे. लेकिन ये बीच में इधर के लोग किधर उधर जा रहे हैं. डिस्ट्रिक्ट के लोग कहाँ जाएंगे? ओके. तो अभी अपने स्टेशन नजदीक वाले तो वो तो जा सकते हैं, लेकिन जो गांव में है, जो कासा के अंदर गांव है, फिर बाद में यहाँ पे मनोर के बीच में गांव है, ऐसे बहुत बीच छोटे छोटे गांव है. तो वो लोगों के लिए क्या है? वो लोग कैसे खड़े होंगे? वो लोग कैसे बिजनेस? उनमें तो एक तो चीज मैंने देखी है, हम लोगों से ज्यादा उनमें जो बिजनेस करने की जो चाहत है ना, बहुत बड़ी है, बहुत बड़ी है. और प्योर उनका मन है, अपने जैसा नहीं है कि बाबा मुझे ये मैं ट्राई करूं तो मैं ये करूं. नहीं, उनको उनके करियर, उनको सिर्फ इतना ही है कि मुझे कुछ करना है, लेकिन मुझे कुछ वे नहीं है. तो मैंने फिर यही काम, इसी वजह से मैंने ये स्टार्ट किया. और ये स्टार्ट करने के बाद में तो मेरा तो ओपनिंग आपको भी पता है कि खासदार साहब ने किया था. और फिर बाद में उनके बाद में जो पहचान अपने को मिल गई कि लोगों को ये पता हो गया कि ये जो स्किल स्टूडियो है वो ऐसी लोगों के लिए है. और 99% अपने पास वही स्टूडेंट्स आते हैं. और मैं ये शो में ये बताना चाहती हूँ कि शायद ऐसे गांव में आपके पास बहुत सारे हुनर है, बहुत सारे लोग हैं, बहुत सारी लड़की लोग हैं, क्योंकि अभी स्किल के लिए बहुत ज्यादा डिमांड है. आपके पास जितना स्किल रहेगी, एजुकेशन तो इम्पोर्टेंट ही है, बट एजुकेशन के साथ में आपको स्किल कुछ तो चाहिए. स्किल आपके पास रहेगा तो आप कितनी भी बड़ी ऊंचाई छू सकते हो. Definitely. और ये मेरे पास बहुत मैंने तो सिर्फ आपको ये एक ही क्वेश्चन, ये एक ही मेरा एग्जांपल स्टूडियो का एग्जांपल बताया. लेकिन ऐसे बहुत सारे स्टूडेंट्स है कि जो मेरी स्टूडेंट क्लास करते करते भी ऑर्डर्स ले रहे हैं और इतना कॉन्फिडेंस आया है उनमें कि मेरे से भी ज्यादा, कि उनको ऐसा लग ही नहीं रहा है कि अरे यार ये भी होम बेकर है तो मैं ये भी केक बेचती है तो मैं कैसे केक सेल आउट करूं. नहीं, उनको जो सीक्रेट ऐसे बता दे ना कि जैसे सीक्रेट कुछ मिल गया है, ये चीज बूम करने का, वैसे चीज अपने स्टूडियो से उनको मिल गई है. तो वो उनको बहुत डेवलप कर रही है. और मैं बहुत खुश हूँ कि मेरी स्टूडेंट जो है
वो बहुत आगे जा रही है। ऐसा। हाँ। सो निकिता धर्मा मेहर मैम के लिए सक्सेस का क्या मतलब है? सिर्फ प्रॉफिट कमाना, या फिर जैसे आपने बताया कि मैंने इंस्पायर करती हूँ, या फिर उन्हें इंस्पायर करना? बिकॉज नहीं। बिजनेस प्रॉफिट लॉस के लिए होता है। एंड एक चीज जो आपने बताया कि मैंने ऐसे ऐसा किया, एंड वहां से जो इतने छोटे छोटे गांव से उठ के यहाँ पे आ रहे हैं जो बाहर नहीं जा सकते, सो उनके लिए क्या विजन है आपका?